सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। मोहोळमधून शरद पवार गटाकडून अनेक जण इच्छुक होते, मात्र शरद पवारांनी सिद्धी कदम यांची निवड केली होती। सिद्धी कदम या चर्चेत देखील यासाठी आल्या होत्या कारण उमेदवारी मिळालेल्या त्या सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार ठरल्या होत्या। परंतु आता सिद्धी कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। मोहोळमध्ये नेमकं काय घडलं, शरद पवार यांनी सिद्धी कदमला दिलेली उमेदवारी का रद्द केली आणि आता कोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे, मोहोळमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या रणनीती आखल्याचं दिसतंय। पवारांनी मोहोळसाठी ज्या उमेदवाराची घोषणा केली ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता। शरद पवार यांच्या पक्षानं मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती। सिद्धी कदम यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय। एका सामाजिक संस्थेत त्या कार्यरत आहेत। आतापर्यंत जाहीर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांपैकी सर्वात तरुण उमेदवार या सिद्धी कदम होत्या। सिद्धी कदम यांचं वय 26 वर्ष आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रमेश कदम हे सध्या जामिनावर बाहेर आलेत। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश कदम हे तुरुंगात होते। त्यावेळी सिद्धी कदम यांनी वडिलांचा जोमानं प्रचार केला होता। वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असताना सिद्धी हिनेच प्रचार यंत्रणा सांभाळली होती। रमेश कदम तुरुंगात असताना त्यांना 23,000हून अधिक मतं मिळवून देण्यात सिद्धी कदम यांचा प्रमुख वाटा होता। मोहोळ मतदारसंघातून तुतारी हाती घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असताना शरद पवारांनी सिद्धी कदम यांच्या हातात तुतारी दिली होती। सिद्धी कदम यांचे वडील रमेश कदम यांनी 8 वर्ष ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगला होता। जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते। गेल्या काही आठवड्यापूर्वी मोहोळमधून उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, पण रमेश कदम यांच्यावर असलेला ठपका पाहता शरद पवार यांनी सिद्धीला संधी दिल्याचं बोललं गेलं। आगामी काळात रमेश कदम यांचा जामीन रद्द झाला आणि पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते। यामुळे शरद पवार गटानं रमेश कदम यांच्या ऐवजी मुलगी सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू झाली होती। मोहोळमधून शरद पवार गटाकडून अनेक जण इच्छुक होते। यामध्ये संजय क्षीरसागर आणि राजू खरे यांची नावं आघाडीवर होती। अशात सिद्धी कदमचं नाव अचानक जाहीर केल्यानं मोहोळमध्ये बंडाचं निशाण फडकवण्यात आलं। संजय क्षीरसागर यांनी कोणत्याही परिस्थितीत आर या पारची लढाई होईल अशी भूमिका घेतलेली आहे। त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केलाय आणि आता विधानसभेला उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष मैदानामध्ये उतरले आहेत। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मोहोळमध्ये विद्यमान आमदार यशवंत माने यांना मैदानात उतरवलेलं आहे। असं असताना शरद पवार यांनी सिद्धी कदमची उमेदवारी रद्द करून ती राजू खरे यांना दिलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सिद्धी कदमच्या उमेदवारीवरून मोहोळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर मोहोळमध्ये उमेदवार हा बदलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धी कदम यांचा AB फॉर्म रद्द करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं। त्यामुळे सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली। त्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे आता मोहोळमधून महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे राजू खरे हे निवडणूक लढवणार असून त्यांचा सामना अजित पवार गटाच्या यशवंत माने यांच्याशी होणार आहे। इथं तिहेरी लढतीची शक्यता देखील आहे। आता मोहोळचं चित्र बदलल्यानं इथं आणखी काय घडामोडी पाहायला मिळणार हे पाहावं लागेल। आपण मोहोळमधील मागच्या 3 निवडणुकांचा निकाल पाहिला तर 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लक्ष्मण ढोबळे निवडून आले। ढोबळे यांनी अपक्ष म्हणून उभा असलेल्या नागनाथ क्षीरसागर यांचा 29,179 मतांनी पराभव केला। नागनाथ क्षीरसागर यांना 52,452 मतं तर लक्ष्मण ढोबळे यांना 81,631 मतं मिळाली। 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून रमेश कदम निवडून आले। रमेश कदम यांनी भाजपकडून उभा असलेल्या संजय क्षीरसागर यांचा 8,367 मतांनी पराभव केला।
संजय क्षीरसागर यांना 53,753 मतं तर रमेश कदम यांना 62,120 मतं मिळाली। आणि मागच्या म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने यशवंत माने यांना उमेदवारी दिली होती। त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून नागनाथ क्षीरसागर उभा होते, तर रमेश कदम यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। या तिरंगी लढतीत यशवंत माने यांनी बाजी मारली। यशवंत माने यांना 90,532 मतं मिळाली। नागनाथ क्षीरसागर यांना 68,833 मतं मिळाली, ते दुसऱ्या स्थानी राहिले। तर तिसऱ्या स्थानी रमेश कदम राहिले। रमेश कदम यांना 23,649 मतं मिळाली होती। आता यंदाच्या निवडणुकीतही तिरंगी लढतीची शक्यता आहे। अजित पवार गटाचे यशवंत माने विरुद्ध शरद पवार गटाचे राजू खरे विरुद्ध अपक्ष संजय क्षीरसागर अशी तिहेरी लढत पाहायला मिळू शकते। यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील। तुम्हाला या मतदारसंघात होणाऱ्या लढतीविषयी आणि उमेदवार बदलण्यात आलेल्या घडामोडींविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।